नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपलं परत एक वेळ मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आज जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासारखा आहे. मी एक छोटीशी कथा आपल्यासमोर सादर करतो आणि त्याच्यानंतर त्या कथेचा किंवा त्या कथेमागचा हेतू आपल्यासमोर स्पष्ट करतो. एक वेळ काय झालं, एक लहान हत्तीच्या पिल्लूला तो अतिशय खोडकर होता आणि उन्हाळत्या अशा हत्तीच्या पिल्लूला बांधून ठेवण्यासाठी त्याच्या माहुताने त्याच्या एका पायामध्ये अतिशय जाड आणि अतिशय मजबूत असणारी एक नायलॉनची दोरी त्याच्या एका पायाला बांधली आणि उन्हाळ असलेला ते हत्तीचं पिल्लू आत्ता त्याच्या एका पायाला त्या दोरीमुळे बांधल्यामुळे आता ते काहीसं स्थिर झालं आणि माहुताला थोडासा दिलासा मिळाला. बऱ्याचदा ते हत्तीचं पिल्लू त्या छोट्याशा दोरीला किंवा त्याच्या पायाला बांधलेल्या दोरीला खूप जोराने उखडून टाकण्याचा प्रयत्न करायचा. परंतु हत्तीच्या पिल्लूची मुळातच क्षमता कमी असल्यामुळे आणि दोरी मुळातच जास्त ताकदीची असल्यामुळे तो याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. रोजचाच तो दिनक्रम असल्यामुळे एका ठराविक वेळेपासून तर एका ठराविक वेळेपर्यंत तो हत्तीचा माहूत त्याला बांधून ठेवायचा आणि वर्षानुवर्ष मागे हे निघत गेले आणि असं करता करता हत्तीचं ते पिल्लू आता एका मोठ्या हत्तीमध्ये रूपांतरित झालं. दोरी तीच होती, पण आता मोठ्या झालेल्या हत्तीने मात्र त्या दोरीला उखडून टाकण्याचा प्रयत्नच बंद केला. किंबहुना लहानपणापासून आलेला जो अनुभव होता त्याला असं वाटत होतं की आता ही मी दोरी कधीच उखडून फेकू शकत नाहीत. परंतु मोठ्या झालेल्या हत्तीची खरं तर क्षमता खूप मोठी होती आणि एका क्षणामध्ये ती दोरी तो सहज उखडून बाजूला करू शकला असता आणि मुक्त होऊ शकला असता. परंतु तसं त्याने आयुष्यभर केलंच नाहीत, किंबहुना तसं त्याने प्रयत्न पण केला नाही. याचा अर्थ काय की लहानपणापासून मिळालेले अनुभव किंवा पूर्वीचे अनुभव घेऊनच आपण बऱ्याचदा आपलं आयुष्य जगत असतो आणि त्यातले बरेच अनुभव हे चुकीचे ठरू शकतात किंवा बरेच आलेले जे गैरसमज असतात ते बदलण्याची खरं तर वेळ आलेली असते, परंतु आपण ते बदलत नाहीत. त्या हत्तीच्या पिल्लूप्रमाणेच जेव्हा ती दोरी उखडणं अशक्य होतं त्यावेळेस ती परिस्थिती आपण समजू शकतो. परंतु आता हत्तीचं पिल्लू मोठं झालेलं आहे, खरं तर तो दोरी उखडू शकतो, परंतु तसं प्रयत्नही तो आयुष्यभर करत नाही. आणि आपल्या बाबतीत पण तसंच होतं. बऱ्याच गोष्टी अगोदर ज्या जपलेल्या असतात त्या कदाचित त्याच्यातून बाहेर पडणं आता आपल्याला शक्य असतं, परंतु आपण तसा प्रयत्न पण करू शकत नाही. आपण एक उदाहरण घेऊयात. पूर्वी किंवा काही काळा अगोदर लागलेलं व्यसन असेल, आता ते खरं तर आपण सोडू शकतो, परंतु आपण ते सोडू शकत नाही. पूर्वी काही तुटलेले नातेसंबंध असतात ते आपण पूर्ववत करू शकतो, परंतु आपण तसं करत नाहीत. किंबहुना बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बिघडलेल्या असतात, परंतु जेव्हा त्याची योग्य वेळेत येते किंवा त्याला आपण करेक्ट करू शकते तशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली तरीसुद्धा आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मागचे आलेले अनुभव घेऊनच आपण आपलं पुढचं आयुष्य जगतो. मला असं वाटतं ही कथा आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या मानसशास्त्राला निश्चित एक दिशादर्शन देणार आहेत. आपल्याला हत्तीचं पिल्लू व्हायचं आहे की तो मोठा हत्ती होऊन त्याच्या पायात बांधलेली दोरी उखडून फेकायची आहे, याचा निर्णय मात्र आपला तुम्हाला घ्यायला आहे. तर हत्तीची ही कथा मानसशास्त्राच्या खूप महत्त्वाच्या घटकांमधली मला एक वाटली आणि मी तुमच्यासमोर नमूद केली. त्यामुळे मी इथेच आपल्या आपल्या क्लिपला पूर्णविराम देतो. थँक यू सो मच वन अँड ऑल.